कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावात तब्बल 5 कोटी रुपये खर्चून संगीत कारंजा उभारण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कारंजाचा शुभारंभ झाला। त्यानंतर रविवारी संध्याकाळी हा कारंजा पाहण्यासाठी रंकाळा चौपाटीवर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती। पण कारंजाची काही तांत्रिक कामं अजून बाकी आहेत। ती पूर्ण होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार आहे। त्यानंतर हा संगीत कारंजा नियमित कार्यान्वित होईल। कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या रंकाळा तलावात 5 कोटी रुपये खर्चून म्युझिक फाउंटन अर्थात संगीत कारंजा उभारला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्याचं उद्घाटन केल्यानंतर रात्री 8:15च्या सुमारास पहिल्या म्युझिकल शोचा प्रारंभ देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी रंकाळा चौपाटी नागरिकांच्या गर्दीनं खचाखच भरली होती। कारंजा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी जल्लोष करत आपल्या मोबाईलमध्ये संगीत कारंजाचं विलोभनीय दृश्य टिपून घेतलं। रंकाळा चौपाटीवर बसवलेल्या पथदिव्यांमुळे रंकाळ्याची कोल्हापूरचा क्वीन्स नेकलेस अशी ओळख बनलीय। आता या कारंजामुळे रंकाळ्याचं रूप आणखीनच देखणं झालंय। अत्याधुनिक लाईट इफेक्टसह संगीताच्या तालावर नाचणाऱ्या या कारंजातून कोल्हापूरची ठळक वैशिष्ट्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे। सध्या हा कारंजा रंकाळा भिंतीपासून आत 20 मीटर अंतरावर असून लवकरच सर्व तांत्रिक कामं पूर्ण करून कारंजा रंकाळ्याच्या मध्यभागी स्थिर करण्यात येणार आहे। त्यासाठी साधारण 1 आठवड्याचा कालावधी लागणार आहे। त्यानंतर दररोज सायंकाळी हा संगीत कारंजा सुरू राहणार आहे। उद्घाटनावेळी नगरसेविका अनुराधा खेडकर, शहर अभियंता रमेश मस्कर, नारायण पुजारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते।